हेलो थोड़ा सा बेस कम करा बेस थोड़ा सा हेलो हेलो जी मॉनिटरला आवाज द्या मॉनिटरला मागच्या बॉक्स आवाज येतोय मॉनिटरला आवाज द्या हेलो हेलो तुका म्हणे माझे हेची सर्व चूक 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 तुका म्हणे माझे
हरी ताकद दे समोर मॉनिटरला ताकद दे हेल हॅलो हॅलो हेल हेल छान हॅलो 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 हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी
म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी हेलो हेलो देवघराला
बारकुमाये ओ बारकुमाये ओ बारकुमाये ओ बारकुमाये ओ बारकुमाये बारो 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 त्याला थोडा आवाज रिटर्न. हॅलो. देवघराला देवघराला देवघराला
विठ्ठला विठ्ठल 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 देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत संत द्विजवृंदे शोभती पुढे आरंभुनी कथा बुक्का माळा गंधाक्षदा निळामणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे रंगा येई वो येई रंगा येई वो रंगा येई वो येई जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पायरीशी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री संत तुकोबराय
यांचे शिष्य श्री संत तुकोबारायांचे अत्यंत जवळचे आणि प्रिय असणारे शिष्य संत निळोबाराय यांचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. ज्या निमित्ताने आजचा हा सोहळा चाललेला आहे, पाहायला गेलं तर आजचा हा पावन योग म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणायला काही हरकत नाही. कारण आज पहिलाच दिवस दिवाळीचा आहे, नरक चतुर्थीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर या पावनभूमीमध्ये बाळू मामांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. अमावस्येचा देखील दिवस आहे आणि या दोन्हींचा योगाने आपल्या या परिसरामध्ये ओम साई परिवार असेल, त्याचबरोबर आपले चोपडे सर असतील, सर्व कार्यकर्ते असतील, सगळे संयोजक नियोजक यांनी सुंदर असं नियोजन आयोजन यंदाची दिवाळी ही आपल्या शेतकरी राजासोबत असा सुंदर अशी संकल्पनेतून आजचा हा सोहळा आणि हा कार्यक्रम आयोजित केला. कीर्तनाला उपस्थित असणारी सगळी धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातली मंडळी सर्वांच्या चरणी प्रतिपाद करते. त्याचबरोबर या कीर्तनाला उपस्थित सगळी गुणीजन मंडळी, मृदुंगाचार्य असतील, आमचे गायनाचार्य सगळी मंडळी असतील, कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. तसं पाहायला गेलं ना, एवढं देखणं आणि सुंदर असं नियोजन आहे. कारण या सगळ्यांना एकत्र आणायला खूप वेळ जातो बरं का. ही सगळी गुणीजन मंडळी सहजासहजी एकत्र येत. इथं मृदंगाचार्यांची कमी नाही, इथं गायनाचार्यांची कमी नाही, कीर्तनकार एकत्र आहेत, मृदंगाचार्य एकत्र आहेत, गायनाचार्य एकत्र आहेत. तसं बघायला गेलं ना तर वाक्य खूप सुंदर आहे बरं का. तसं पाहायला गेलं तर महाराज, 2 मिस्त्री, 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 आवा, 2 जावा आणि 2 गायनाचार्य कधीच एकत्र ही एकत्र येत नाहीत महाराज. पण ही एकत्र या मंडपाच्या ठिकाणी आलेत आणि एकमेकांना सहकार्य करतायत. एकमेकांचा पाय न खेचता एकमेकांच्या सहकार्याने पुढे चालतात. ही कलाकार मंडळी, खरा कलाकार त्याला म्हणायचं, नीट ऐका बरं का, डोंबाळवाडीकर खरा कलाकार त्याला म्हणायचं जो कलाकार आपल्या सोबत इतर कलाकारांना आपल्या सोबत घेऊन पुढे चालतो आणि त्याला देखील नाव लौकिक करण्याची संधी देतो. तशी कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अशी मंडळी आपल्याला लाभणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि ही संकल्पना आपल्या या ओम साई परिवाराच्या मार्फत आपले चैतन्य दादा असतील, चोपडे सर असतील, यांनी सुंदर असं नियोजन आयोजन केलं. कारण आज पाहायला गेलं ना तर बघा, यंदाची दिवाळी सगळे जण साजरा करणार. विचार करा, सगळे सर्व्हिसवाले यंदाची दिवाळी साजरा करतील, कामगार वर्ग यंदाची दिवाळी साजरा करतील. पण महाराज, यंदाची दिवाळी माझा शेतकरी वर्ग नाही साजरा करणार. कारण त्याच्या तोंडाचा हातचा घास गेलाय. अरे सगळं वाहून गेलं, त्याची स्वप्न वाहून गेली. त्याला महाराज शेतकरी राजाला फोन यायला लागले. त्यांनी कर्ज काढून दुकानातून बियाणं आणलं आणि ते बियाणं पेरलं. त्याला खतवाल्यांचे फोन येत आहेत, औषधवाल्यांचे फोन येत आहेत. अरे डोळ्यात देखत माझ्या शेतकरी राजाचं पीक वाहून गेलं, सोयाबीन वाहून गेलं. बांधावर डोक्याला हात लावून माझा महाराज शेतकरी राजा बसला. वाहून गेलेलं पीक डोळ्यानं पाहिलं, डोळ्यातून आसुवे गाळले महाराज. घरी आला रडत रडत, अंधाऱ्या खोलीत जाऊन उशीमध्ये मुंडकं घालून माझा शेतकरी राजा रडला. आज महाराज त्या शेतकरी राजाला साथ देण्याची गरज आहे, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. आणि या दृष्टीने आज पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं आपण फक्त म्हणतो आपला देश कृषी प्रधान आहे. महाराज काय म्हटलं जातं, आपला देश काय कृषी प्रधान आहे. सगळी महाराज जगाचा कारभार शेतकरी राजा पाहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कृषी प्रधान जर आपला देश असताना
तर शेतकरी राजाला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. कृषी प्रधान जर आपला देश असताना तर आज शेतकरी राजाची ही अवस्था झाली नसती. कृषी प्रधान जर आपली ही संस्कृती असती, कृषी प्रधान जर आपला देश असताना तर आज आपला शेतकरी राजा अवस्था पहा त्याची. पूरग्रस्त गावं पहा, पूरग्रस्त शेतकरी पहा, त्याची घरं उजडली महाराज, शेत उजडली, त्यांच्या हातचा घास गेला. आपण नुसतं टीव्हीला जर बातम्या लागल्या ना, निवडणूक असू द्या, निवडणुकीच्या बातम्या तास तास 2-2 तास महाराज त्यांची जाहिरात करतात. कधीतरी दावा आपला कॅमेरा, कधीतरी त्या चॅनल वाल्यांना पण माझं सांगणं आहे, बातमीवाल्यांना पण माझं सांगणं आहे, कधीतरी आपला कॅमेरा त्या उसाच्या पाचटीत दाखवा, दाखवा त्या थंडीत गोठलेलं शरीर आमच्या शेतकऱ्याचं. अरे दाखवा ती शेतकऱ्याची बाई रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत महाराज ऊस काढत बसते. दाखवा त्या शेतकऱ्याचं राबणं दाखवा. अरे त्या शेतकऱ्याचं झालेलं शोषण दाखवा. त्या शेतकऱ्याचं झालेलं, त्याला जे महाराज धान्य मिळतं, पीक मिळतं, त्या पिकाचं नासाडी झालेली दाखवा. कधीतरी दाखवा त्या शेतकऱ्याचं पोरग हातातली पाटी सोडून, शाळा सोडून त्या शेतामध्ये राब राबत, त्या शेतकरी पोराचं कोवळा हात दाखवा. कधीतरी दाखवा त्या शेतकऱ्याचं पाल्यामध्ये राहणं दाखवा. त्या शेतकऱ्याचं साधं सुद्धा जगणं दाखवा. अरे त्या शेतकऱ्याच्या त्या शेतकऱ्याच्या शेतामधलं कधीतरी विहिरीचं तळ दाखवा. आणि शेतकऱ्याच्या कर्जाच्या विचारानं अंगावरती उठलेलं वळ दाखवा. त्या शेतकऱ्याचं दुःख दाखवा. त्या शेतकऱ्याचं शेतामध्ये बैलासारखं राबणं दाखवा. मला हात जोडून शेतकरी बांधवांना सांगणं आहे, ज्या निमित्ताने आजचा हा आपला कार्यक्रम आहे, खरंच शेतकरी राजासाठी कीर्तन आहे, त्यांना माझं सांगणं आहे, हा इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे. डोंबाळवाडीकर बरोबर आहे का? आहात ना? हा बोला. इथं आलेले प्रत्येक जण शेतकरी आहे. त्यांना माझं सांगणं आहे, ऐका, आजच्या दिवसापासून वाईट विचार मनात आणू नका, आत्महत्येचा विचार मनामध्ये आणू नका. अरे दुसरा कोण असेल मोठा, असेल टाटा, असेल बिर्ला, पण इथं ना अंबानी, ना टाटा, ना बिर्ला, ना बाटा, ना अंबानी, ना टाटा, बिर्ला, ना बाटा, समाजाचा शेतकरी हाच फक्त आमचा बायोडाटा, हाच फक्त आमचा बायोडाटा. आणि शेतकऱ्याची पोरं आपण काय केलं त्या शेतकरी राजानं? हा आजचा चाललेला एवढा अट्ठास कशा करताय? हे सांगणं कशा करताय? शेतकरी राजाची आपण पोरं, हा उत्सव याच्या करता महाराज आयोजित केला की शेतकरी राजा करता आपलं काहीतरी योगदान असावं, आपल्याकडून काहीतरी सत्कार्य घडावं, आपल्याकडून काहीतरी चांगला संदेश जावा. आलोय का कधी आपण उपयोगी? आपण नुसतं आपल्याला शेतकरी शेतकरी म्हणतो, सगळी माणसं शेतकरी आहेत, पण त्या शेतकऱ्याच्या पाठी कधी कोण उभा राहत? मला खरं कौतुक याच्यासाठी करावं वाटतं. चोपडे सर असतील, आमचे चैतन्य दादांचा संकल्पनेतून हा सोहळा चाललाय. आतापर्यंत महाराज अनेक लोक पाहिली, पण हा इथं सोहळा साजरा करणारा हा माणूस, आपला ओम साई परिवार आमचे दादा चालवतात, पण हा एवढ्या सगळ्या माणसांना एकत्र आणलंय ना. आपल्या भागामध्ये अनेक सोहळे झाले, अनेक कीर्तन झाली, अनेक असे मोठमोठे कार्यक्रम झाले, पण बघा या भागामध्ये अनेक मोठमोठे कार्यक्रम झाले असतील, पण भगवंताच्या चरणी, भगवंताच्या नामस्मरणामध्ये नेहू घालायला एक वारकरी विचाराचा जो समर्थक लागतो ना, त्या समर्थकाचं काम आपल्या परिवारानं केलंय. त्यांच्यासाठी मी एक सांगू इच्छिते की अनेक आपल्या भागामध्ये सोहळे झाले असतील, अनेक कार्यक्रम झाले असतील, ज्या वेळी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये, नातेपुते असेल, माळशिरस असेल, सोलापूर जिल्हा असेल, ज्या वेळी मोठमोठ्या कार्यक्रमाचं नाव घेतलं जाईल ना,
त्यावेळी शेतकरी राजासाठी साजरा केलेली हा दिवाळीचा कार्यक्रम घेतल्याशिवाय त्या कार्यक्रमाचा इतिहास पूर्ण होणार नाही. एवढा देखणा सोहळा, एवढं सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. काय करतो शेतकरी राजा आपल्यासाठी? जुनी माणसं पहा, आता तरी शेतकरी ही पद्धत किंवा शेती आताच्या तरुण मुलांना काय कळणार आहे? आम्ही तरुण मुलं आमच्या आई वडिलांनी गरिबीमध्ये जीवन जगले. शेती असेल, पाऊस पडायचा, घर गळायचं, पण तरी सुद्धा घर गळत असताना आम्ही अशी दोन दोन पायावरती बसायचो. पाणी पडतंय, पण ऐका, पाणी पडतंय. आमचे आजोबा असतील, आमचे वडील असतील, आम्हाला ते दिवस अजून आठवतात. आज सोन्याचा दिवस आहे, पण त्यावेळेस आठवतं की घर असं गळायचं. पाणी पडत असताना सुद्धा आमचं शेतकरी आजोबा म्हणायचं, आमचं घर गळतंय, गळू द्या, पण शेतामध्ये सोनं पिकण्याकरता त्या पावसाचं पडणं गरजेचं आहे. हे शेतकऱ्याचं हृदय आहे. अजून किती दाखवावं आमच्या शेतकऱ्यानं? नातवंड महाराज आजोबाकडे आली ना, तरी आजोबा म्हणतात, बाळा, अरे शेतकऱ्याची पोरं तू. आजोबानं महाराज वाकड्या दांडाची कणसं काढावीत, मंदिरात बांधावी. आपण पाहिलंय मंदिरामध्ये अशी कणसं लटकवलेली असतात. बाहेर एखादं जुनं पडकं घर असेल तर शेतीमध्ये महाराज ती दाणे लटकवलेले असतात, कणसं लटकवलेली असतात. नातवंडांना प्रश्न पडतो, बाबा आजोबा कशाला ही कणसं लावली? काय याचा उपयोग आहे? ते म्हातारं ज्याच्या हाडाचे काढ झालेत, सुरकुत्या पडलेत महाराज त्याच्या चेहऱ्यावर, शेतात राबून म्हातारं महाराज शेतामध्ये राबतय, तरी सुद्धा विचार पहा किती. त्या लहान नातवंडाच्या डोक्यावरून हात फिरवतं म्हातारं आणि नातवंडाला सांगतोय, बाबा, बाळा रे, ही कणसं याच्या करता इथं बांधली. आता उन्हाळ्याचे दिवस चालू होतील आणि उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना अन्न मिळणार नाही. पक्षी पाण्याच्या शोधात, अन्नाच्या शोधात इकडं तिकडं भटकतील आणि त्या पक्ष्यांच्या मुखामध्ये घास जावा. वैशाख महिना, मे महिना चालू झाला की पक्ष्यांना धान्य मिळणार नाही. मग ते पक्षी धान्याच्या शोधात इथं येतील आणि त्या पक्ष्यांच्या मुखामध्ये एक धान्याचा आपला कण गेला ना, नीट ऐका डोंबाळवारी कर, ते 80 वर्षाचं म्हातारं आपल्या नातवाला सांगतय, बाबा, अरे ज्या वेळी आपल्या धान्याचा कण, एक धान्य ते पक्षी त्याच्या चोचीमध्ये गेल ना, आणि ज्या वेळी ते चोचीमध्ये धान्य खाऊन तृप्त होईल, तेव्हा मला असं वाटतं की माझ्या घरी पक्षी नाही, साक्षात माझा पांडुरंगच धान्य खाऊन गेला. एवढी कोवळ्या हृदयाची आमची माणसं होती दादा. एवढं हृदय त्यांनी आणलं की पक्षामध्ये सुद्धा देव पाहिजे माणसं आमची. आज आम्ही एवढं बदललो, किड्या मुंग्यांना सुद्धा पूजणारी आमची माणसं, आमची जुनी पिढी होती, पण आज माणसाची हालत महाराज किड्या मुंग्यासारखी झाली आहे. रस्त्याला जर ऍक्सिडेंट झाला ना महाराज, सत्य घटना आहे, आपल्याला पण माहित आहे, ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण काय करतो? त्याला आधी दवाखान्यात नेतो का? आधी माणसं त्याचं व्हिडिओ शूटिंग काढतात, व्हॉट्सअपला पाठवतात. काय काय माणसांचं तर महाराज एवढं वाईट झालं, एखादं माणूस रस्त्यावरती ऍक्सिडेंट न पडलंय, रडतंय, तळमळतंय, त्याचं तळमळ त्याला दिसत नाही. माणसं महाराज आपलं काम सोडून त्याच्याकडे जाण्याची सुद्धा ताकद ठेवत नाही. माणसं आपले पुढे चालत राहतात. तो माणूस तळमळतोय, मरणाच्या दारात आहे, रक्ताच्या थरुळ्यात आहे, पण तरी पण माणसाला त्याचं दुःख दिसत नाही. माणसाची हालत किड्या मुंग्यासारखी झाली आहे. पण आपल्या पूर्वजांच्या, आपल्या शेतकरी राजाच्या मनात त्या किड्या मुंग्यासाठी पण काय सद्भाव होता. ही तर जुनी माणसं आहेत. मला सांगा, पहिलं मृग नक्षत्र चालू झालं, डोंबाळवाडीकर पुरुष मंडळी इथं बसली आहेत, मृग नक्षत्र चालू झालं, पावसाळा कधी चालू होतो सामान्यतः?
डोंबाळवाडीकर आहात ना का गेला? कधी चालू होतं? 7 जूनला. शेतकरी आपणच आहे ना. 7 जूनच्या पुढे काय चालू होतो? पावसाळा चालू होतो. पहिला पाऊस 1 जून ते 7 जूनच्या दरम्यान पडतो. मृग नक्षत्र चालू होतं आणि घरामध्ये आपल्या म्हाताऱ्या आजीला, आजी इथं बसलेत बघा पुढं हसतायत, सेम तशा आजींना घरामध्ये मृगाचा किडा निघलेला दिसू द्यात. बरोबर आहे का आजी? तर पहिल्या बायका काय व्हायच्या? हळदी कुंकू अक्षदा त्या किड्याच्या महाराज किड्याला व्हायच्या आणि नातवंडाला नातीला सांगायच्या, बाबा हो पाया पडा या मृग नक्षत्रातल्या किड्याच्या, आशीर्वाद देईल तो तुम्हाला. पोरं येड्यात काढायची म्हातारीला, आजी अगं किड्यात कुठं देव असतो का ग? पण महाराज की शेतकरी बांधव आमचे, शेतकरी पिढी पूर्वज आमचे, ही पिढी महाराज त्या किड्या मुंग्या सुद्धा काय पाहिजे? देव पाहिजे. कारण आपली ही संस्कृती, आपला धर्म, प्रपंचामध्ये महाराज क्रियेला महत्व आहे. प्रपंच हा क्रियेवर चालतो, पण परमार्थामध्ये भावनेला किंमत आहे. परमार्थ कशाचा आहे? भावनेचा आहे. आणि अजून एक वाक्य नीट ऐका, प्रपंचामध्ये तुम्ही कितीही अठ्ठास करा कमीच पडतं महाराज. प्रपंचामध्ये काय करा, कितीही करा, मला सांगा तुमचा प्रपंच पूर्ण झालाय का हो? डोंबाळवाडीकर, प्रपंचात पूर्णता आहे? प्रपंचात कितीही काय करा कमी पडतं. नीट ऐका बरं का, प्रपंचात कितीही काय करा कमीच पडतं. परमार्थात थोडसच करा, भगवंताच्या चरणाच्या जवळ नेऊन पोहोचवतं. एवढी ताकद परमार्थामध्ये आहे. प्रपंचामध्ये महाराज क्रियेला महत्व आहे आणि परमार्थामध्ये भावनेला महत्व आहे. भावनेशी जुडलेली माणसं आहे तुम्ही आम्ही. बघा महादेवाच्या मंदिरात जात असेल आपण, मामांच्या दरबारात आपण आलोय, उदाहरण सांगते, परमार्थामध्ये क्रिया चालत नाही, परमार्थामध्ये भावच लागतो. महादेवाच्या मंदिरात जायचं असू द्या, कामाची गडबड आहे, शेतामध्ये पेरणी चालू असू द्या, या गडबडीमध्ये धावपडीमध्ये बेल आणायला जमलं नाही, पण तो भक्त भाविक भक्त महाराज दर्शनाकरता महादेवाच्या मंदिराच्या बाहेर येतो आणि उजव्या साईडला निरगुडीचं पान दिसतं. जाता जाता बिचारा निरगुडीचं पान तोडून घेतो, महादेवाच्या पिंडीवरती डोकं ठेवतो आणि म्हणतो, बाबा रे, अरे दिवसभराच्या धावपळीत मला नाही जमलं मला बेल आणायला. बघ येता येता उजव्या हातानं तोडून निरगुडीचं पान आणलंय, तेवढं निरगुडीचं पान तुला मी अर्पण करतो. भगवान भोलेनाथाची दया बघा. अहो ते भावनेनं अंतकरणापासून जर ती तुम्ही निरगुडीचं पान जरी वाहिलं ना, नीट ऐका बरं का डोंबाळवाडीकर, नाही बेलाचं पान आणायचं जमलं आणू नका, पण निरगुडीचं पान सद्भावनेनं त्या भगवंताला अर्पण करा. अहो सुवर्णाचं बेल अर्पण केल्यासारखं तो आपलं स्वीकारतो. एवढी ताकद त्या भावनेमध्ये आहे. भावना चांगली ठेवा, सद्भावना ठेवा. भावनेशी जुडलेली माणसं आपण पाहायला गेलं ना तर महाराज, जोरात पाऊस पडत असू द्यात, मुसळधार पाऊस पडतोय, बायकोनं सांगावं नवऱ्याला ताट केलंय, जेवायला बसा. तो नवरा म्हणतो, अगं माझं गोट्यामध्ये गाई वासरं उपाशी आहेत, वाड्यामध्ये कुत्रं बांधलंय, त्याने भाकरी खाल्ली नाही. बायको म्हणते, अहो पाऊस पडतोय, जाता येणार नाही. ते महाराज शेतकरी राजा म्हणतो, बाई पाऊस पडत असू दे, पण जोपर्यंत माझ्या गोट्यातल्या गायीच्या मुखात घास जात नाही, माझ्या कुत्र्याच्या मुखात घास जात नाही, ओल्या पावसामध्ये भिजत जातो, भाकरी बनियानमध्ये घालतो, हात महाराज दोन्ही जोडलेले आहेत, पळत पळत जातो. गायीच्या मुखामध्ये भाकरी घातली, कुत्र्याच्या मुखामध्ये भाकरी घातली, ते कुत्र महाराज भाकरी खात ना, त्यावेळेस त्याला साक्षात माझ्या घरी माझा पांडुरंगच जेवण करायला आलाय काय, अशी भावना होती. ही भावनेशी जोडलेली माणसं आहे आपण.
क्रियेला किंमत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपंचामध्ये काय लागते? क्रियाच लागते. महिला मंडळ, प्रपंचामध्ये काय गरजेची आहे? क्रिया. झालं काय? असं शिक्षकानं सांगितलं शाळेमध्ये मुलांना, चित्रकलेचा पेपर होता. आता आजची पोरं तर माहिती तुम्हाला किती ब्रिलियंट, किती हुशार. आजकाल महाराज एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, एवढं ब्रेन त्यांचं सुपर फास्ट आहे, माइंड एवढं फास्ट चालतंय. आज बघायला गेलं ना तर महाराज मुलं एवढी हुशार झाली, त्यांना महाराज एवढे प्रश्न पडतात. आपल्याला पण एवढं महाराज प्रश्न पडत नसतील एवढी त्यांना पडतात. चित्रकलेचा पेपर आहे. गुरुजींनी सांगितलं, मुलांनो पेपरावरती धावणारी रेल्वे काढा. काय सांगितलं? धावणारी काय काढा? रेल्वे काढा. आता जी हुशार मुलं होती ती लागली काढायला, पण त्याच्यातली काय काय कमकुवत होती. त्यांचं डोकं एवढं काम म्हणजे काम देत होतं पण अभ्यासाच्या बाबतीत देत नव्हतं. आता इथं शिक्षक मंडळी त्यांना माहित आहे चांगलं, जी गुणीजन मंडळी आहेत, शिक्षक मंडळी आहेत, मुलं आता 5G च्या जमान्यातली आहेत. 5G मुलांना आता काय लागतंय? 5G. पण त्यांना कुठं माहित आहे पुढं पण गुरुजी आहे. काय? गुरुजींना आपण फसवू शकत नाही. कितीही मुलांनी हुशार असू द्या, 5G असू द्या, पण पुढं कोण आहे? गुरुजी. पोरं महाराज लागली काढायला चित्र. त्यातलं एक आगाव होतं, धोंड्याच्या महिन्यात जन्मलेलं, जरा चाबरच होतं. त्याला काही जमत नव्हतं. त्यानं काय केलं? असा यम काढला. यम महाराज यम काढला. ते झाले डोंगर. काय काढला? ते झाले 2 डोंगर. आरप्या तिरप्या अशा आडव्या तिडव्या रेषा ओढल्या, ती झाली झाड झुडप. आणि 2 अशा पट्टीनं रेषा ओढल्या बिचाऱ्यानं, ती झाला रेल्वेचा रेल्वेचा रूळ. आणि खाली लिहिलं, पोरग किती हुशार बर का, गुरुजी इथं रेल्वे धावतच आहे, पण झालंय काय? रेल्वे आता बोगद्यात गेले हो. कारण त्याला रेल्वे काय काढायला येत नव्हती. त्यानं लिहिलं, गुरुजी रेल्वे धावतच आहे, पण रेल्वे आता कुठे गेले? बोगद्यात गेले. गुरुजी हुशार. गुरुजी म्हंटले, बाळा ठीक आहे, जेव्हा बोगद्यातली रेल्वे बाहेर येईल तेव्हाच मी तुला मार्ग देतो, तोपर्यंत जाग्यावर जाऊन बस. म्हणजे ही पोरं काय करतील सांगता येत. एवढी आगाव पोरं. एक तर शाळेला आग लागली, शाळेला आग लागली, पोरांचं सांगते बर का. सगळी जण शाळा विझवायला लागली, एकच पोरग उड्या मारायला लागलं, नाचायला लागलं. त्याला आनंद झाला. काय लागली शाळेला? एकाला प्रश्न पडला, गुरुजीने विचारलं, बाळा शाळेला आग लागली, तू नाचतो का? तो म्हणला, गुरुजी शाळेला आग लागली हे बरोबर आहे, पण आगीचा अंदाज बघून मला असं वाटतंय 7-8 दिवस तरी शाळेला सुट्टी पडेल, याचा आनंद आहे मला. आणि ते पोरानं म्हणल्याप्रमाणे झालं बरं का. त्यांच्या शाळेला 7-8 दिवस काय पडली? सुट्टी पडली. आणि 7-8 दिवसानं शाळा भरली. आणि गुरुजीनं त्याच पोराला विचारलं, बाळा सांग, मी तुला प्रश्न विचारतो, घटना आणि दुर्घटना याच्यात काय फरक आहे? ते पोरग म्हणतंय, गुरुजी मागच्या आठवड्यात आपल्या शाळेला आग लागली, ही झाली घटना, आणि आग लागली असून सुद्धा त्याच्यातून तुम्ही वाचला, ही झाली दुर्घटना. म्हणजे टाळ्या वाजवल्या महाराज इकडून. बिचाऱ्या कुणाच्या तरी आया, यांना लय मोठा आनंद झाला महाराज, त्यांचीच पोरं असावी. अशी ब्रिलियंट पिढी आजकालची, एवढी हुशार मुलं आहेत. तर बघा, चित्रकलेमध्ये, प्रपंचामध्ये चित्र दाखवल्याशिवाय गुण मिळत नाही, हा झाला प्रपंच. नीट ऐका बरं का. चित्र दाखवल्याशिवाय पेपरचं गुण मिळत नाही, हा झाला प्रपंच. पण चित्र दाखवा, अगर दाखवू नका, तो भगवंत आपल्याला मांडीवर घेतल्याशिवाय राहत नाही, हा झाला परमार्थ. इथं चित्र दाखवण्याची गरज नाही, क्रिया दाखवण्याची गरज नाही, तो भगवंत फक्त अंतकरणातला काय पाहतो. म्हणून अभंगामध्ये महाराजांना तेच सांगायचंय की आलाय घरी. कोण घरी आलाय?
देव आला घरा. आता सगळ्यांना वाटतं आमच्या घरी कुणीतरी यावं. अतिथी जरी आपल्या घरी आला, अतिथी देवो भव असं आपण म्हणतो. पण ऐका, म्हणजे नीट ऐका, म्हणजे नाही आणि तिथी म्हणजे वेळ. अतिथी महाराज कोणत्या ठराविक वेळेला येतो का? जो कोणत्या ठराविक वेळेला येत नाही त्याचं नाव अतिथी. अतिथीचे 3 प्रकार आहेत. एक उत्तम अतिथी, एक मध्यम अतिथी आणि एक कनिष्ठ अतिथी. उत्तम अतिथी त्याला म्हणायचो जो घरात आल्या आल्या चहा पाणी घेतो आणि लगेच जायचं नाव काढतो. याला काय म्हणायचं? उत्तम अतिथी. मध्यम अतिथी त्याला म्हणायचो जो आल्यानंतर 2-3 तास किंवा 1 दिवस थांबतो आणि नंतर काय करतो? घरचा रस्ता पकडतो. मध्यम अतिथी. आणि कनिष्ठ अतिथी त्याला म्हणायचं जो महाराज आल्यानंतर घर मालकालाच विचारावं लागतं, बाबा कधी निघणार आहे. याला काय म्हणायचं? कनिष्ठ अतिथी. पण इथं देव घरी येतो कुणाच्या? नाही कर्मणा नाही धनहा. ज्याच्या घरी कर्म चांगले त्याच्या घरी देव येत नाही. धनानं देव येतो असं अजिबात नाही. प्रारब्धानं देव येतो असं अजिबात नाही. देव कुणाच्या घरी आला? अरे 60,000 पोरं होती सगर राजाला, पण 60,000 पोरं एका क्षणात महाराज जळून खाक झाली. आणि त्यांच्याच उद्धाराकरता अंशुमन राजा आहे, त्यांच्या उद्धाराकरता पुढे दिलीप राजा आला, परत भागीरथ राजा आला आणि भागीरथ राजानं गंगा आणली आणि या 60,000 उद्धार केला. अजून एक उदाहरण मी सांगेल विदुराचं. विदुरानं भगवंता करता राज्य महाराज दान केलं, राज्य सोडलं, सगळी व्यवस्थापना सोडली, सगळ्याचा त्याग केला आणि विदुर येऊन राहिला कशावर? नदीच्या किनाऱ्यावर. तिकडं दुर्योधनाकडं देवाचा अपमान झाला आणि दुर्योधन देवाच्या घरून निघून आला. विदुराची झोपडी दिसली, दार वाजवलं, विदुरानं दार उघडलं, पाहतो तर काय? अभंगाचं पहिलं चरण. देवाला घरा भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला. ओ देव सन्माने पूजिला. कशानं पूजला? भक्ती भाव सन्मान. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय बरं का. 10-15 मिनिटच मी घेणार आहे, पुढे आपल्याला दुसरी कीर्तन सेवा आहे. तर भक्ती सन्मानानं देवाचं पूजन करावं. अतिथीच्या रूपात देव आला, विदुरानं स्वागत केलं आणि केळ महाराज घेतलं. केळ सलपट काढले, गाबा फेकून दिला आणि देवाच्या हातात काय दिलं? महिला मंडळ साल दिली. पण सालीकडे पाहिलं, देव म्हणतात अरे बाबा मला भूक लागली, काय तर खायला दे. विदुराच्या भक्षुनी कन्या समाधानी झाला. विदुराच्या भक्षुनी कन्या समाधानी झाला. मनमोहन मुरलीवाला अलबेला. हा भगवान परमात्मा कन्या खाऊन सुद्धा तृप्त होतो.
त्याला जास्त कशाची अपेक्षा नाही. डोंबाळवाडीकर, भगवंताला फक्त माझं म्हणा. त्याला माझं म्हटलं, चांगल्या भावनेनं जर त्याला आपण जवळ गेलो ना, तर आपली जागा सुद्धा द्यायला भगवंत काय होतो. कोण आपली जागा द्यायला तयार आहे? कालच माझं आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादांची आणि माझी परवाच भेट झाली. आमच्या 2 तास गप्पा चाललेल्या. असं समजा, पुढचं ऐका, असं गृहीत धरा. 2 तास आमच्या गप्पा चालल्या. दादांचं माझं बोलणं झालं. दादा मला म्हटले, महाराज चांगलं कार्य करताय तुम्ही, तुम्हाला काय देऊ, माडी देऊ का? म्हटलं नको दादा आहे. म्हणले महाराज तुम्हाला मठ बांधून देऊ का? म्हटलं कशाला दादा, आपल्या आधी संस्था आहे, मठ आहे, अनाथ आश्रम आहे, नाही गरज काय. म्हटलं दादा म्हटले ताई तुम्हाला साडी. म्हटलं मी तर काही साडी घालत नाही. म्हणले दादा तुमच्या आई करता साडी देऊ का? मी म्हटलं दादा साडी काय घालण्याकरता असते का? दुसऱ्यानं घेतलेली साडी फिरण्याकरता असते. खरंय का महिला मंडळ? इथं बसलेल्यांनी मला सांगा, किती जणींनी दुसऱ्यानं नेसवलेली साडी इथं घालून आलाय? खऱ्यानं बोला बरं. आहे का अशी? दुसऱ्यानं नेसवलेली साडी कधी कोण घालतच नाही, ती फिरतेच. मला माझ्या चुलत भावाच्या लग्नातलं आठवतंय. माझ्या भावाचं लग्न झालं आणि तिकडं पद्धत आहे त्यांच्या तिकडं सासूरवाडीकडं, की जी नवऱ्याची सोबत बहीण आहे, कुरवली आहे, तिला लग्न झाल्यानंतर साडी नेसवून पाठवतात. आता माझ्या अंगावर 5-6 हजाराची साडी होती. आमच्या दादाच्या सासूनं मला साडी जी नेसवली आणि घरामध्ये येताना महाराज गृहप्रवेशाचा कार्यक्रम असतो नवरा नवरीचा. आमच्या आईनं, आता तिला महाराज तापट स्वभावाची बर का, आज उपस्थित आहे कीर्तनाला, जी जवळचे त्यांना माहित आहे. आमच्या आईनं इकडं तिकडं पाहिलं नाही, नवरीकडे पाहिलं नाही, भावाकडे पाहिलं नाही, सोबत कुरवले होते त्यांच्याकडे पाहिलं नाही. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि तिचं लक्ष गेलं माझ्या अंगावरच्या साडीकडं. ती म्हटली कुणी ग साडी नेसवली? घालणारीला लाज नाही, नेसवणारीला लाज नाही, नेसवली कोणी? मी सांगितलं आमच्या दादाच्या सासून नेसवली. आई म्हटली पहिली फेड साडी, सोड साडी. साडी महाराज नवरीला आत घ्यायच्या आधीच मला साडी काढायला लावली. साडी काढली, आईनं साडी घडी घातली आणि जशीच्या तशी महाराज कपाटात ठेवली. पण झालं काय, नंतर माझ्या भावाला एक पोरग झालं. पुढचं ऐका. लगेच महाराज पुढे जाऊ नका, लगेच नाही झालं, 3 वर्षानं झालं. आणि 3 वर्षानंतर ते पोराचं बारसं होतं आणि नेमकी महाराज बारशाला आमच्या दादाची सासू आली. लय हुशार आहे गड्या तुम्ही. इकडं लगेच त्यांनी पुढचं गणित लावलं आणि आमच्या आईनं 3 वर्ष साडी ती कपाटात जपून ठेवली आणि 3 वर्षानं ती साडी काढली आणि परत दादाच्या सासूला निसवून टाकली. पण आमच्या पण दादाची सासू महाराज सुपीक डोक्याची. इथं महाराज कोण कॉन्टॅक्ट मध्ये तर नाही ना तिच्या? लय हसू राहिली तुम्ही. तर तिनं काय केलं, आत्ताच मागच्या मे आणि जून महिन्यामध्ये त्याच्या आसपास आमच्या एका दुसऱ्या घराचं वास्तुक शांती झाली. तर आमच्या दादाच्या सासूनं काय केलं, बरोबर आहे तुमचं, पुढचं लगेच आठवतंय तुम्हाला. ती आली बिचारी, अशी नाही आली, ती साडी घेऊनच आली आणि परत महाराज दादाच्या सासूनं ती साडी आमच्या आईला निसवून टाकली. आता ती साडी आमच्या कपाटात आहे आणि मी वाट बघते आता पुढचा कार्यक्रम कधी बुवा. म्हणजे तर दादांना म्हटलं दादा मला साडी नको, माडी नको, गाडी नको, काय गरज नाही. मग दादा म्हटले काय देऊ? मी म्हटलं दादा तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाला राजीनामाच द्या. मग राजीनामा देऊन काय करू? म्हटले असं करा, राजीनामा द्या. म्हटलं पद मला द्या. मला सांगा मुख्यमंत्री पद मला दिल का? दिल. इथल्या गावातल्या सरपंचाला विचारू द्या, सरपंच पद मला दिल का? नाही देणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंताला पांडुरंगाला फक्त म्हणा
बाळू मामाला फक्त म्हणा, पांडुरंगा बाळू मामा तुमच्या या पवित्र दरबारामध्ये आम्ही आलोय, माझी फक्त इच्छा आहे बाळू मामा फक्त मला हाताला धरा. चांगल्या भावनेनं म्हणा, हाताला नाही. बाळू मामा आणि पांडुरंग परमात्मा आपल्याला मांडीवर घेऊन आपलं लाड कोड पुरवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे. भगवंत भक्ताला आपली जागा देतो आणि भगवंत घरी आला की महाराज आनंदाला पार राहत नाही. जाता जाता 10च मिनिटं मी तुम्हाला सांगते, आता आपला वेळ होत आलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून शेतकरी राजासाठी हा सोहळा. आपल्या पूर्वजांनी सुद्धा शेती केली. तुकोबाराय शेतकरी होते. मला एक प्रसंग आठवतो, त्यावेळेचे मला शेतकरी आठवतात मला ते दिवस की ज्या छत्रपती शिवरायांच्या काळात गवताच्या काडीला सुद्धा महत्व होतं. नवे नवे तुकाराम महाराजांचा दिवस आठवतोय मला. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये, तुकोबारायांच्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी महाराज कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचे सातबारे इंद्रायणीच्या डोहात महाराज अर्पण केले आणि सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केलं. आठवतात मला त्या काळचे महाराज युगपुरुष, त्या काळचे महात्मा ज्योतिराव फुले की ज्यांनी महाराज मोठ्या सभेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांचे दुःख मांडलं. आजकाल अवघड झालंय सगळं, म्हणून शेतकरी राजा करता हा आपला ओम साई परिवारानं हा उपक्रम राबवला. अचानक मला दादांचा फोन आला. आता ओम साई दादांबद्दल सांगायचं, चैतन्य दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर अत्यंत मला जवळचे आणि ते लय उलट्या डोक्याचे बरं का. म्हणजे एवढं त्यांच्या डोक्यामध्ये कधी काय चालेल. त्यांनी मला या कार्यक्रमाबद्दल महाराज पहाटे 5-6 वाजता फोन केलाय. पहाटे 5 वाजता फोन केला. ताई माझ्या डोक्यामध्ये अशी अशी संकल्पना आहे, शेतकरी राजासाठी मला काहीतरी करावं असं वाटतंय. कीर्तनाचं नियोजन, या कीर्तनाच्या माध्यमातून तरी आपल्याला शेतकरी राजापर्यंत पोहोचता येईल आणि अशी संकल्पना केली. ताई तुमची तारीख अशी अशी मोकळी आहे का? मी म्हंटल दादा कीर्तनाच्या तारखा गेलेल्या असू द्यात, पण तुमच्या करता मी तर नक्की कीर्तनाला येईल. म्हंटल गेलेल्या असू द्यात तारखा, पण आपला इथला शेतकरी राजा करता ही संकल्पना आहे. आणि त्यांच्या सोबत तुम्ही अनेक जोड्या पाहिल्या असतील चित्रपटामध्ये, पण या रिअल लाईफ मध्ये मी एक जय विरूची जोडी पाहिली. ती म्हणजे आमचे चैतन्य दादा आणि चोपडे सर. ही जोडी महाराज जय विरूची जोडी आहे. अनेक देशामध्ये चॅनल पाहिले असतील, अनेक व्हिडिओ शूटिंग वाले पाहिले असतील, अनेक युट्यूब चॅनल वाले पाहिले असतील, पण जगाच्या पाठीवर अनेक कीर्तनकाराची कीर्तन तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारं चॅनल पाहिलं असेल, पण एकमेव चॅनल महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतंय महाराष्ट्राच्या बाहेर म्हणावंसं वाटतं की जे कीर्तन ठेवतंय आणि ते चॅनल म्हणजे ओम साई क्रिएशन आहे, जे शेतकरी राजासाठी बघताय. म्हणून सगळ्यांनी याच्याकरता सहकार्य करा. आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याकडून जे काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करा. भगवंताची सेवा करा. भगवंत हसत हसत आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. विठोबा हरी जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा विठोबा रखुमाई हरी जय विठोबा ज्ञानदेव तुकाराम
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बाळूमामा महाराज की जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार मला 8:30चं शेवटचं टाइम सांगितलंय बरं का. 3 मिनिटं अजून आपल्याकडे शिल्लक आहे. तर भगवंत हसत हसत आपल्या दारामध्ये येऊ शकतो. आपल्या पूर्वजांपासून हा चालत आलेला परमार्थ ही शेतकरी बांधवाची आपण मुलं आहेत. ज्या ज्या वेळी साधू संतांनी सुद्धा शेती केली बरं का. तुकोबाराय जर अभंगाला बसले ना तर शेतावरती अभंग आडवत बसायचे, भजन करत बसायचे. एक दिवशी तुकाराम महाराजांकडे शेत राखायला आलं आणि शेत राखायला बसले. शेठजीनं सांगितलं महाराज घ्या 2 महिन्यासाठी शेत राखायला. शेत राखायला घेतलं, 2 महिन्यासाठी राखायला घेतलं. सांगितलं अर्धा मन तुम्हाला धान्य देतो. पाखरं यायची, पाखरं नीट ऐका डोंबाळवाडीकर. तुकाराम महाराज त्या पाखरांनाच म्हणायचे, पाखरांनो आलाय ना या, इकडून या, काही इकडून या, काही मागून या. पाखरं म्हणली काय राखणदार भेटलाय. पहिलाच राखणदार असा आहे की जो शेतामध्ये धान्य खायला या म्हणतोय. 2 महिन्यानं महाराज धान्यावर एक सुद्धा धान्य राहिलं नाही. आणि पाहिला गेलं ना तर 2 महिन्यानंतर ते शेठजी माघारी आले. तुकाराम महाराज सांगायचे महाराज जगाच्या पाठीवर अनेक लोक पाहिले, अनेक जाती पाहिल्या, पण पक्षाची जात अशी आहे, पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणी राहती. माणसं महाराज पोट भरलं तरी पोटाला बांधून नेणाऱ्या जाती आहेत. काल्याच्या कीर्तनाला महाराज कीर्तनाला गर्दी नसते, शेवटी विठ्ठल जय जय झाल्या खायला गर्दी असते. एक जण असंच गर्दीत पडलं, पाय मोडला त्याचा. दवाखान्यात नेलं, बेशुद्ध होतं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्या दिल्या शुद्धीत आलं. मी म्हंटल दादा बरं आहे का. ते कसं म्हणतंय महाराज पहिली पंगत उठली का. म्हणलं दादा पहिली पंगत जाऊ द्या, कायमचं तूच उठत होता पहिल्या पंक्तीत. म्हणजे माणसं महाराज खाण्याकरता अट्टास आहे माणसाचा. महाराज सांगतात पक्षी एकमेव असं आहेत की ते गुंतून राहत नाहीत, संध्याकाळ झाली की घरी जातात. शेठजी माघारी आला. 2 महिन्यानं पाहिलं एक सुना दाना कंसाला नव्हता आणि कंसाला दाना नव्हता. शेठजीने महाराज पाटलाकडं विरोधात तुकाराम महाराजांच्या गुन्हा दाखल केला. पहिलं पाटलाकडं असायचं की महाराज असं असं शेत दिल तर राखायला, एक सुद्धा दाना उरला नाही. पाहिलं लिहिलं महाराज खरं सांगा कमीत कमी 2-3 तरी खंड्या धान्य भरलं असतं का नाही. तुकाराम महाराज म्हणले नाही पाटील 2-3 खंड्या नाही, कमीत कमी 5-6 खंड्या तरी भरलं असतं. तुकाराम महाराजांनी सही केली. पाटलांना महाराज विश्वास बसना, एवढं धान्य पक्षी खाऊ तरी कसे शकतात. पाटील म्हणले चला शेतात बघायला. शेतात बघायला गेले. डोंबाळवाडीकर ऐका, ज्या शेतामध्ये कणसाला एक दाणा राहिला नव्हता ना त्या शेतामध्ये माझा पांडुरंग धान्याच्या रूपात तुडुंब भरून नांदत होता. ही पांडुरंगाची ताकद आहे की सगळ्या शेतामध्ये धान्य आलं, धान्य मोजलं, धान्य भरलं. 15 खंड्या नाही 17 खंड्या धान्य भरलं. पाटलानं सांगितलं शेठजी यातलं 2च खंड्या तुमचं आणि राहिलेलं 15 खंड्या तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हटले मला यातलं काय नको, पुण्याच्या बाजारपेठेत जा, हे धान्य विका आणि आलेल्या धान्याच्या पैशातून माझ्या पांडुरंगाचं वाड्यात मंदिर बांधा. आजही तुकाराम महाराजांनी पिकवलेल्या पैशाचं मंदिर आहे देहूमध्ये. हे धान्याची ताकद आहे की धान्यामध्ये साक्षात पांडुरंग नांदत होता. म्हणून ही ताकद आमच्या शेतकरी राजाची आहे की शेतकऱ्यानं महाराज पांडुरंगाला सुद्धा धान्यात आणलं. म्हणून यंदाची आपली दिवाळी, दिवाळीला घरी बोलवताना मोठ्या माणसाला कुणाला घरी बोलवू नका. गरीब घराण्यातल्या महाराज त्या गरीब माणसाला घरी बोलवा आणि त्या गरीब माणसाला दिवाळी खाऊ घाला. आणि त्याच्याबरोबर त्याची लेकरं लहान घरी असतील ना तर त्याच्या पिशवीत महाराज फराळ भरून द्या. मोठ्या माणसाला फराळ भरून देण्यापेक्षा एका गरीब माणसाच्या मुखामध्ये आणि त्याची पोरं ज्यावेळेस रात्री घरी तो दिवाळीचा फराळ खातील ना महाराज आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
आपल्यात कल्याणच होईल. म्हणून जाता जाता यंदाची दिवाळी दुसऱ्यासाठी साजरा करा, शेतकरी राजासाठी साजरा करा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना. भगवंत कमी पडू देणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम. ही झालेली सेवा तुम्हा संत माईबाप यांच्या समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. जे माझ्या बरोबर असेल अगदी थोड्या वेळामध्ये मी माझे विचार मांडण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळी गुणजन मंडळी, मृदुंगाचार्य असतील, सगळ्यांचं नाव घ्यायला आता वेळ नाही. आपले गायनाचार्य सगळी मंडळी असतील, आमचे माऊली महाराज आहेत, मनीष महाराज आहेत, त्याचबरोबर गणेश महाराज आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे, दादांचं धन्यवाद. आमचे उपस्थित कुंभार महाराज आहेत, आमचे काटकर महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे ऋषिकेश महाराज आहेत, आमचे माऊली महाराज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ज्यांचं नाव घ्यायचं राहिलंय त्यांच्याबद्दल क्षमस्व. सर्वांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते. आमच्या या कार्यक्रमाला आमचं ओम साई परिवार, आमची सगळी दादा मंडळी, समाधान दादा असेल, रोहित दादा आहे, गणेश दादा आहे, आमचे सगळी मंडळी, त्याचबरोबर चुकून आता नाव राहू शकतं तर सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते. आणि आमचे विना घेऊन बाबा उभा आहेत, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, बाबांचं धन्यवाद. सगळे महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते. आमचं ओम साई परिवार असेल, बाळू मामाचा हरिजागर असेल, सगळ्यां आपलं चॅनलवरती हे कीर्तन पडणार आहेत, तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा. आमच्या आई, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे दुसरं कीर्तन ज्यांचं आहे ते बाळासाहेब महाराज रसाळ या ठिकाणी, शेवाळे, बाळासाहेब महाराज शेवाळे यांचं कीर्तन सिद्धबेट आळंदी याचे अध्यक्ष, तर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लगेच हे कीर्तन संपलं की लगेच त्यांची कीर्तन सेवा सुरू होणार आहे, तर सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल.